काल डोंबिवली परिसरामध्ये एक फार मोठी घटना झाली आणि त्या घटनेनंतर राज्य सरकार म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, जे स्वतः त्या घटनास्थळी जाऊन त्यांनी भेट दिली, सन्माननीय मंत्री आमचे रवी चव्हाण साहेब असतील, ते या पूर्ण घटनेवर प्रत्येक मिनिटावर लक्ष ठेवून आहेत, मदत कार्यावर मार्गदर्शन आणि त्यांची सगळ्या सूचना जात आहेत। श्रीकांत शिंदेजी असतील आणि सगळं सरकार म्हणून आमचे आदरणीय देवेंद्रजी दिल्लीला प्रचाराला असले तरी जिल्हाधिकारी असो की संबंधित सगळ्या खात्याच्या स्वतः ते संपर्कात आहेत। म्हणजे सरकार म्हणून पूर्ण पद्धतीने मदत कार्यामध्ये हे सगळे नेते मंडळी खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख कसे असतात याचं उत्तम उदाहरण या निमित्ताने दाखवून देत आहेत। आणि दुसऱ्या बाजूने स्वयंघोषित कुटुंब प्रमुख, चायनीज मॉडेल कुटुंब प्रमुख मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्याच्या बाहेर काही निघायला तयार नाहीत। ना उद्धव ठाकरे तिथे फिरकले आहेत, ना त्यांचे चिरंजीव ज्यांना डोंबिवलीची फार काळजी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लागली होती, मोठी मोठी भाषणं केली, मोठे मोठे वायदे केले, पण आज जेव्हा डोंबिवलीकरांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती तेव्हा महायुतीचेच नेते मंडळी, आमचेच सरकारचे प्रमुख, आमचेच संबंधित मंत्री तिथे उपलब्ध आहेत, श्रीकांत शिंदे तिथे जमिनीवर आहेत आणि हे नौटंकीबाज आपलं घर पण सोडायला तयार नाहीत। दुसरे तर त्यांचा कामगार संजय राजाराम राऊत लंडनला भलतीच आग मिटवायला गेलेला आहे असे दिसतंय। तिथे पाण्याची फवारणी कशावर टाकतायत हे संशोधनाचा विषय आहे। अन्य वेळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन उगाच तोंडातून आग ओकायची, निवडणुकीच्या काळात आम्ही म्हणजे महाराष्ट्र, आमच्यावर अन्याय म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय। मग आता महाराष्ट्राच्या डोंबिवलीच्या भागामध्ये जेव्हा लोकांना, जनतेला तुमची एवढी गरज आहे तेव्हा हे तिन्ही विदूषक कुठेही आपल्याला दिसत नाहीत। म्हणजे महाराष्ट्रावर प्रेम यांचे किती बेगडी आहे, किती नकली आहे। आणि हे कसे नकली आणि चायनीज कुटुंब प्रमुख आहेत याचं उत्तम उदाहरण ह्या घटनेवरून दिसत आहे। बोला। सकाळी अंबादास दानवे त्या ठिकाणी गेले होते। अंबादास दानवे असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी हे सगळे केमिकलचे प्रकल्प आहेत ते बाहेर नेण्यासाठी प्रस्ताव केला होता, मात्र या सरकारने काहीच केलं नाही। उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा तेव्हा पर्यावरण मंत्री होता। मला आठवतं महाविकास आघाडीच्या काळात आम्ही जे ऐकायचो की ह्या सगळ्या केमिकल फॅक्टरीतून मातोश्रीकडे हप्ते जायचे आणि ज्यांचे हप्ते वेळेत यायचे नाही त्यांच्यावर नोटीसच पाठवण्याचं काम हा पेंगुइन ठाकरे तेव्हा करायचा। म्हणून उद्धव ठाकरेंनी किती मुख्यमंत्री काळामध्ये काय दिवे लावलेत आणि कसं ह्या सगळ्या कंपन्यांना ब्लॅकमेलिंग व्हायचं ह्याचा कधीतरी अंबादास दानवेंना पुरावा सकट माहिती देतो। महाविकास आघाडीचे नेते फक्त ट्विट करण्यामध्ये मजबूर होते, प्रत्यक्षात मात्र त्यांनी कुठेही फील्डवरती जाऊन किंवा कोणती पाहणी केली नाही। डोंबिवलीची घटना असो, पुण्याची घटना असो, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब काल त्या दिवशी पुणे आयुक्त कार्यालय, पोलीस कार्यालयामध्ये जाऊन बसलेले। हेच तर खरं मी म्हटलं ना सुरुवातीला की महाराष्ट्रावर या महाविकास आघाडीच्या नेते मंडळीचं प्रेम केवढं बेगडी आहे। हे चायनीज मॉडेल कुटुंब प्रमुख आहेत सगळे।
महाराष्ट्राला ओरबडण्याच्या पलीकडे हे लोकांनी काहीच केलेलं नाही. आज जेव्हा निवडणुका संपल्या तेव्हा कोण लंडनला जाऊन हवा खातोय, कोण नाईट लाईफ परत एन्जॉय करतोय. म्हणजे प्रत्येक जणाला महाराष्ट्राचं फक्त रक्त फक्त पिण्याचं काम हे महाविकास आघाडीचं लोक करतात. ठाकरेंनी नुसतं ट्विट केलंय, कालच्या घटनेवर ट्विट केलंय, बाकी काय त्याच्या ट्विट पलीकडे त्याला काहीच येत नाही ना. यायला पण पाहिजे ना काहीतरी. केमिकलचा वापर आदित्य ठाकरे संध्याकाळी 7:30 नंतरच करतात. अंबादास दानवेंनी असं म्हटलं की रिझवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यामध्ये बसून त्यांना विचार आहे खरं आहे का खोटं आहे. अंबादास दानवेंनी असं म्हटलं की ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या जर लवकर स्थलांतरित झाल्या असत्या तर या गोष्टी घडल्या नसत्या. त्या केमिकल कंपन्या काय आत्ता आलेल्या नाहीत. अंबादास दानवेंनी विरोधी पक्ष नेता असताना थोडं वाचन करावं. नुसतं वायफल बडबड करू नये. त्याची काही पार्श्वभूमी आहे. त्यांना कसं काय त्यांना परवानग्या मिळाल्या कशा, ह्याच्यापेक्षा महाविकास आघाडीच्या काळात ही जी काय हप्तेबाजी व्हायची ह्याबद्दल पण त्यांनी बोलावं थोडं. नाना पटोलेंनी काल मुख्यमंत्र्यांच्या मराठवाड्याच्या बैठकीसंदर्भात म्हणलंय मुख्यमंत्री जाऊन बैठका घेतात मात्र पालकमंत्री अनुपस्थित असतात. कुठेतरी महायुतीचं सरकार उदासीन आहे, मदत करत नसते. उद्धव ठाकरेच्या बैठकांमध्ये किती मंत्री उपस्थित असायचे मुख्यमंत्री असताना ह्याचं कधीतरी आता तपशील जाहीर करायला पाहिजे. नाना पटोलेंना सांगेन पहिला आपल्या बुडाखाली काय आग लागली ती विझवा आणि मग आमच्यावर वोट उचला. सर, महामंडळाच्या राज्य महामंडळाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक निर्णय झालेला आहे. मनाचे श्लोक असतील किंवा भगवद्गीतेचा एक अध्याय आहे ते आता पाठ्यपुस्तकामध्ये नमूद केलं जाणार आहे. याशिवाय मनुस्मृतीतील काही अध्याय आहेत त्यांचाही समावेश केला जाणार आहे. तर याला कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळतो. हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला भगवद्गीतेचे श्लोक शिकवले जाणार. हां, इथे काही अन्य धार्मिक श्लोक शिकवण्याचा काही गरज नाही इथे. म्हणून अशा पद्धतीचे निर्णय अगर होत असतील तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे फार भक्कम आणि महत्त्वाचं पाऊल आहे. त्याला स्वागतच करायला पाहिजे. आणि जे जे विरोध करतात त्यांना पाकिस्तानवर टाकून दिलं पाहिजे. त्यांची आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये गरज नाही. तुम्हाला एवढंच अगर वाईट वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जावा आणि 5 वेळा बोंगे वाजवत बसा. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जरांगे पाटील त्यांना इशारा देत आहेत की तुमचीच लोक तुम्हाला पाडणार आहेत, मराठ्यांचं नाव तुम्ही घेऊ नका आणि मराठा आरक्षणाच्या आड जर तुम्ही आला तर छगन भुजबळ केल्याशिवाय शांत बसतील. मला असं वाटतं की आता जरांगे पाटलांनी आरक्षण या विषयावर जेवढं जास्त बोलतील तेवढं बरं आहे. राजकारणाचं सगळे विषय आमच्यावर सोडून द्यावे, त्यांनी आरक्षणावर बोलावं. काल मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या रिलेटेड बैठक घेतलेली होती. यावेळी 8 पैकी 6 जे पालकमंत्री आहेत ते गैरहजर दिसून आलेले होते. ऐनवेळी मेसेज गेलेली होती त्यामुळे उशीर. बघा, राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री साहेब उपस्थित होते ना, आणि मग जे काय झालं होतं ते त्यांना नंतर कळवण्यात आलं असेल. त्याच्याबद्दल महत्त्वाचं काय, मुख्यमंत्री साहेबांनी जाऊन बैठक घेतली, दुष्काळ संदर्भात जाऊन आदेश दिलेले आहेत, वेळेत मदत शेतकऱ्यांना आणि संबंधित भागाला पाण्याचे टँकर विंकर उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं. बैठक घेतली नसती तरी ओरड, बैठक घेतली तरी ओरड, हे म्हणजे आमच्या विरोधकांनी ठरवलं पाहिजे कुठेतरी. अवकाळी पावसासंदर्भात तुम्ही देखील तुमच्या भागातली एक पाहणी केली होती. म्हणजे अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं पाहिलं, कसं बघताय? त्यासाठी आता पंचनामे म्हणजे करण्याचे आता म्हणजे अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव गेलेला आहे. तो प्रस्ताव राज्य सरकारकडे येईल. मला विश्वास आहे की हे सरकार बोललं तसं मदत आम्हाला निश्चित पद्धतीने करेल. कारण नुकसान फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. घरांचं नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे. आम्ही कोकणामध्ये तर स्पेशल पॅकेज आम्ही मागितलेलं आहे, जे अगोदरच्या वादळाच्या वेळी मिळालेलं होतं. जेव्हा अगोदरचे सरकार होतं हे महाविकास आघाडी ना त्याच्या अगोदरचं, तर मला असं वाटतं की स्पेशल केसमधून जास्तीत जास्त पैसे ह्या नुकसान झालेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. हां, ते कारण विरोधक झाडाखाली अडकलेले आहेत. हां, कारण आता जसं आज डोंबिवलीची घटना बघा, हां, पुण्याची घटना बघा. मी बोलल्यानंतर सुप्रियाताईंना
पुण्याची घटनेची आठवण आली. मी हे जे कोण रवींद्र धंगेकर नावाचा आमदार आहेत त्यांना सांगेन की तू पुणा पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर बसण्यापेक्षा सिल्वर ओकच्या बाहेर जाऊन थोडा आंदोलन केलं तर त्याचा फायदा होईल. कारण का खऱ्या सूत्रधार कदाचित तुम्हाला तिथे भेटतील. पोलीस आपलं काम फार पारदर्शक करतायत. देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत. अजितदादा प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत. म्हणून जिथे जिथे अडचण आलेली आहे महाराष्ट्रामध्ये, अवकाळी पाऊस असो, डोंबिवलीची घटना असो किंवा पुण्याची घटना असो, तिथे सगळीकडे तुम्हाला महायुतीचेच नेते मंडळी दिसणार. हे बाकीचे सगळे कावळे आता उडून गेलेले आहेत निवडणूक संपल्यामुळे. सर, बाहेरच्या राज्यात जाण्यावर पुन्हा एकदा आरोप होतोय. कोण? अंबादास दानवेंनी आरोप केला आहे की उद्योग, इंडियाचा जो- मला वाटतं उद्धव ठाकरे बाहेरच्या राज्यात जातोय की काय. मी फटाके फोडणार होतो. खेल इंडियाचा प्रकल्प आहे तो संभाजीनगरमध्ये प्रस्तावित होता, मात्र तो मध्य प्रदेशात गेलेला आहे. तब्बल 12 बैठका आहेत त्या केंद्रीय राज्यामध्ये भागवतरावांनी घेतलेल्या होत्या. अंबादास दानवेंचं म्हणणं आहे राज्य सरकार ऐकत नाहीये. आता अंबादास दानवेला नेमकं त्याच्यात किती कळलं हे माहिती घेतलं पाहिजे. की मोठी कंपनी गेली आहे की किराणाचं दुकान बाहेर गेलं आहे हे पहिलं माहिती घेऊन मला वाटतं उदय सामंतजी ह्याच्याबद्दल योग्य माहिती घेतील. कारण का आरोप करणाऱ्या माणसाला उद्योग आणि मोठे मोठे गेल बिल हे सगळे विषय त्याला बोल बाबा गेलचा जरा अर्थ सांग. हां, काहीतरी भलतंच सांगेल काहीतरी इथं, म्हणून जाऊन दे. ओवेसींनी भाजपवर निशाणा साधलाय की मतदान करत असताना मुस्लिम महिलांना टार्गेट केलं जात आहे, त्यांचे बुरखे उघडून त्यांची आयडेंटिटी चेक केली जाते. हे कुठेतरी आमच्या कारण का बोगस मतदान अगर बुरखे घालून अगर होत असेल तर त्याच्यावर आक्षेप घेतलाच पाहिजे. मला नाही वाटत कुठल्या मुस्लिम महिलांना पण जे प्रामाणिक पद्धतीने मतदान करू पाहतायत आणि बुरखे घालून असंख्य अशा घटना दिसलेल्या आहेत की ज्या बुरख्याच्या आतमध्ये त्या संबंधित महिला आढळलेल्या नाही आहेत. मग हैदराबाद असो, त्यांच्या मूळ मतदारसंघामध्ये पण ओवेसीमध्ये त्या असंच मतदान झालेलं आहे. म्हणून बुरख्याच्या आतमध्ये ती संबंधित व्यक्ती आहे का हे तपासण्याचा अधिकार आहे आणि म्हणून ते तपासलं जाणार. सर, मालवणीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना असलम शेख यांच्या समर्थकांकडून मारहाण करण्यात आली. आता कुठलं कधी परवा नाही काय कारणाने अगर मारहाण झाली त्या अर्थ कळल्यावर आपण त्या पद्धतीने त्याच्यावर चोख उत्तर आम्ही लोक देऊ. मग पोलिसांच्या माध्यमातून देऊ आणि पोलीस कमी पडले तर आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत आरेला कार्य करण्यासाठी. असलम शेख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एवढं सोपं घेऊ नये, कारण ते पण कधीतरी भाजपाशी व्हायला बघत होते. शरद पवार पण आज या महाराष्ट्र सोडून बाहेर गावी जाणार आहे. कोण? शरद पवार. पवार साहेबांना आता कदाचित आराम करायला जात असतील, त्याच्यामध्ये काही चूक नाही. बोले नहीं, क्योंकि ऐसा है कि ये सब डुप्लीकेट और चाइनीज मॉडल ये सब राजनीति लोग हैं जिनको महाविकास आघाड़ी के नाम पे ये लोग गंदी राजनीति हमारे महाराष्ट्र में करते हैं. महाराष्ट्र पे जब भी संकट आया है तभी महायुति के ही लोग, एक तरफ हमारे मुख्यमंत्री साहब खुद उधर जाके आए, हमारे रवि चौहान साहब जो मंत्री भी है वो भाग के आमदार भी है, वो खुद आज फील्ड पे है, लोगों को मदद कर रहे हैं. हमारे देवेंद्र जी अगर दिल्ली में प्रचार कर रहे होंगे तो भी मिनट टू मिनट इन्फॉर्मेशन ले रहे. सारी चीज़ सारी मदद ये महायुति के माध्यम से हो रही है. ये महाविकास आघाड़ी के लोग, कोई लंदन बैठा है, कोई मातुश्री में छुप के बैठा है, तीसरा नाइट लाइफ एंजॉय कर रहा है. इनका सारा महाराष्ट्र का प्रेम सिर्फ हम लोग को लोकसभा के टाइम पे भाषण करते हुए दिखा है. बाकी इनका कुछ महाराष्ट्र को प्रेम नहीं, वो वापस एक बार प्रूव हो गया है. सर, दिल्ली में बीजेपी की तरफ ने बयान दिया है कि जो भी महिला वोट करने आती है उनका बुर्का हटा के रखना. बराबर बात है. मैं मांग का समर्थन करूंगा. मुझे लगता है मुस्लिम महिला भी वो मांग के समर्थन करेंगी, क्योंकि बहुत बोगस वोटिंग ये बुर्खा डालने के बाद होता है. ऐसी बहुत घटनाएं कान तक आई हैं. फिर कोई घटनाएं हैदराबाद में भी सुनाई दी है, देश के अलग अलग भागों में सुनाई दी है. इसलिए मुझे ऐसा लगता है कि ऐसी कोई मांग होती होगी तो इलेक्शन कमीशन ने उसकी दखल लेके जिसने सिंसियर पद्धति से अगर उधर वोटिंग करते आ रहे होंगे तो उनको बुर्का डालने की जरूरत नहीं है. या तो बुर्का डाल रहे होंगे तो उनका प्रूफ ऑफ आइडेंटिटी देना चाहिए, छुपाने की क्या जरूरत है. सर, एक मराठी बोलो ना. मनसे नेते अमित ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्याच्या बर्थडे निमित्त केक कापला, म्हणजे
मंत्रालय आणि लाल गाडीचा आज फोटो पाहायला मिळालेला आहे. काय एकंदरीत तुमचं वक्तव्य समजायचं नाही की ठाकरे लवकरच अमित ठाकरे आहेत ते उद्धव ठाकरे राजकारणात नाही पण चांगली गोष्ट आहे ना. आता आदित्य ठाकरे मंत्री बनू शकतो तर आमचे अमित ठाकरे का बनू शकत नाही. पण आदित्य ठाकरेंनी जे काही मंत्री बनल्यानंतर ठाकरेंचं नाव खराब केलं, रसातळाला घेऊन गेले, त्याच्यापेक्षा चांगलं काम अमित ठाकरे निश्चित पद्धतीने करतील एवढा माझा विश्वास आहे. म्हणून येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये आम्ही त्यांची वाट पाहतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.